हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू, सर्वोत्तम मसाले राम बंधू मसाले। नेहरूंचा विक्रम मोडणाऱ्या मोदींना टोले लावत मनसेनं दिल्या अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा। महागाईपासून ते पेट्रोल दरवाढीवरून केली टीका। राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आज साजरा करणार मुंबईत वर्धापन दिन। दादांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात सुनेत्रा पवार काय बोलणार याकडे लक्ष। नाशिक विधान परिषद मतदारसंघाबाबत सामंत महाजनांची गोकुळ गीतेंसोबत गुप्त बैठक। सकारात्मक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यात आंदोलन। आंदोलनाला पुणे विद्यापीठाकडून परवानगी। काँग्रेसच्या नाकर्तेपणामुळे हिंदू बदनाम झाले। सरकारची सलग 12 वर्ष पूर्ण केल्याच्या गौरव सोहळ्यात मोदींची घणाघाती टीका। दादर बेस्ट बस अपघात। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच गाडीचे ब्रेक सुस्थितीत। चालकाचा दावा आरटीओनं फेटाळला। राज्यात मोसमी पाऊस लांबणीवर। पुढील 3 ते 4 दिवसात आणखी काही भागात दाखल होण्याचा अंदाज। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संतापलेल्या इराणनं पुन्हा हॉर्मुझ सामुद्रधुनी केली बंद। बेकायदेशीररित्या मार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांना करणार लक्ष्य। अमेरिकेकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन। इराणच्या ड्रोन कंट्रोल युनिटवर अमेरिकेचा हल्ला। हॉर्मुझ सामुद्रधुनीजवळ सेट्टे बेलो ऑइल टँकरवर मिसाईल हल्ला। हल्ल्यानंतर 3 भारतीय बेपत्ता तर 21 जणांना वाचवण्यात यश। भारतानं अमेरिकन अधिकाऱ्याला बोलावून तीव्र निषेध नोंदवल्याची सूत्रांची माहिती। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओमध्ये आपलं स्वागत। बातमीपत्राला आता सुरुवात करूया। मुंबईतील शिवसेना भवनासमोर मनसेकडून मोदींच्या अभिनंदनाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत। मात्र बॅनरवरील मजकुरामुळे या बॅनरची चर्चा रंगलेली आहे। मोदींचं मिश्किल पद्धतीनं कौतुक करण्यात आल्याचे बॅनर मनसेकडून लावण्यात आलेले आहेत। बॅनरवर एकीकडे शुभेच्छांचे मजकूर लिहित सध्या भेडसावत असणाऱ्या समस्यांवर देखील सूचक भाष्य करण्यात आले। तसंच पंतप्रधान मोदींनी एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विक्रम केल्याचा उल्लेख करण्यात आलाय। एकूणच महागाईपासून ते इंधन दरवाढीच्या मुद्द्याला अधोरेखित करत मनसेनं भाजपला डिवचलंय। दरम्यान हे बॅनर लावण्यात आल्यानंतर काही वेळानंतर पोलिसांनी हे बॅनर काढून टाकले। काल राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवस होता। मात्र काल दिल्लीतील बैठकीमुळे तो आज साजरा केला जातोय। 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती। मात्र 25 वर्षांनंतर पक्षात अनेक घडामोडी घडल्या। त्यानंतर आपल्याला 2 राष्ट्रवादी पाहायला मिळतात। एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर दुसरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट। दोघांचा वर्धापन दिन आज साजरा केला जातोय। मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। आज सुनेत्रा पवार काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतंय। 10 जून 1999 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली। मात्र त्यानंतर या पक्षामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर पक्षामध्ये 2 गट पडल्याचं पाहायला मिळालं। आता आपल्याला मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट मुंबईमध्ये वर्धापन दिन साजरा करताना पाहायला मिळणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आपल्याला अहिल्यानगरमध्ये हा वर्धापन दिन साजरा करताना पाहायला मिळणार आहे। मुंबईमधली ही तुम्ही दृश्य पाहताय। राष्ट्रवादी काँग्रेसचा
पहिलाच वर्धापन दिन अजित पवार यांच्या विना आपल्याला मुंबईमध्ये पार पडताना पाहायला मिळतोय आणि मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी मुंबईमध्ये झाल्याचं पाहायला मिळतं आहे. तर दुसरीकडे आपल्याला शरद पवार गटाचा वर्धापन दिन आपल्याला साजरा होणार आहे. मागच्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवारांनी भाकरी फिरवल्याचं पाहायला मिळालं. प्रामुख्याने सुप्रिया सुळेंना एक वेगळी जबाबदारी दिली. तर आज मुंबईमध्ये अजित पवार गटाचा जो वर्धापन दिन होतो आहे, या वर्धापन दिनी नेमकं सुनेत्रा पवार असतील किंवा राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख नेते काय आपली नवी भूमिका मांडतात का किंवा काय नव्या धक्कातंत्राचा वापर करतात, याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ सचिन सह मी तुषार रुपनवर, न्यूज 18 मराठी, मुंबई. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मोठा ट्विस्ट आलेला आहे. कारण बंडखोर गोकुळ गीतेंचं बंड आता थंड होण्याच्या मार्गावर असल्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर गोकुळ गीते माघारीची घोषणा करण्याची शक्यता आहे. बुधवारीच मुंबईत गोकुळ गीतेंसोबत गिरीश महाजन आणि उदय सामंत यांची बैठक पार पडली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला जातोय. तर या बैठकीनंतर आता गिरीश महाजन, उदय सामंत यांची आज दुपारी नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी गोकुळ गीते माघारीची घोषणा करण्याची दाट शक्यता व्यक्त केली जाते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गोकुळ गीतेंचं बंड शमवण्याचे प्रयत्न महायुतीचे नेते गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्याकडून सुरू होते. मात्र त्यांची शिष्टाई फळाला येत नव्हती. त्यामुळे आज गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्या नाशिक दौऱ्यावेळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत गोकुळ गीते काय घोषणा करणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. गिरीश महाजन साहेबांची तब्येत बरी नसल्यामुळे ती बैठक आम्ही मुंबईमध्ये केली. उद्या गिरीश महाजन साहेब कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या निमित्तानं नाशिकमध्ये जात आहेत. मी देखील उद्या नाशिकमध्ये जातो आहे आणि उद्या दुपारपर्यंत अंतिम निर्णय होईल आणि अंतिम निर्णयानंतर पत्रकार परिषद होईल. माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. त्या बैठकीला मी स्वतः उपस्थित होतो. उमेदवार अपक्ष जे आहेत ते गोकुळ गीते देखील उपस्थित होते. ज्यांनी अर्ज ऑलरेडी मागं घेतलेला आहे ते गणेश गीते देखील उपस्थित होते. निलेश बोरा देखील उपस्थित होते. आमचे आमदार रघुवंशी साहेब देखील उपस्थित होते. आणि या सगळ्यांच्या समवेत अतिशय चांगल्या पद्धतीनं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चर्चा झालेली आहे आणि या संदर्भातला अंतिम निर्णय हा उद्या नाशिकमध्ये होईल अशी चर्चा होऊन बैठक संपलेली आहे. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. मुंबई शहर आणि उपनगरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिका प्रशासनानं 60 कोटी 11 लाख रुपयांचे विविध प्रस्ताव तयार केलेत. शुक्रवारी होणाऱ्या पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हे प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. या प्रस्तावामुळेच कंत्राटदारांचे उखळ पांढरे होण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून दाखल झाला असून मुंबईत येत्या काही दिवसातच मान्सूनची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीनं विविध यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामांना गती दिली आहे. तथापि पश्चिम रेल्वे मार्गावरील स्थानकातील प्लॅटफॉर्मवरील छताची कामं अद्याप अर्धवट आहेत आणि त्यामुळे हजारो प्रवाशांना लोकल ट्रेनच्या प्रतीक्षेत पावसात भिजावं लागणार आहे. तसंच पावसाचं पाणी प्लॅटफॉर्मवर येऊन प्रवासी घसरून पडण्याची देखील शक्यता आहे. तब्बल 90 दिवसांहून अधिक कालावधीत विनापरवाना गैरहजर राहिल्याच्या कारणावरून महापालिकेकडील 37 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई आयुक्त संजीदा महापात्र यांनी केली आहे. या 37 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या इतिहासात सर्वात मोठी निलंबनाची कारवाई झाली आहे. जेजुरीत खंडोबा देवाची सोमवती अमावस्या यात्रा येत्या सोमवारी होणार आहे. यंदा पालखी सोहळा रात्रभर असल्यानं श्री मार्तंड देव संस्थांसह सर्व शासकीय यंत्रणांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाणीपुरवठा, फिरती शौचालयं याबाबत नगरपालिकेकडून व्यवस्था करण्यात आली असून या निमित्तानं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कला पुण्याच्या मध्यवर्ती भागाशी जोडणाऱ्या हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर पहिल्या टप्प्यात 15 जुलैपर्यंत मेट्रो धावणार आहे. हिंजवडी ते बाणेर दरम्यान 12 स्थानकांचा समावेश आहे. संपूर्ण मार्गिका डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वित होईल अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दिली आहे. मुंबईकरांची बसगाड्यांची वाढती मागणी पाहता बेस्ट उपक्रमानं आणखी 1500 मिडी इलेक्ट्रिक एसी बस घेण्याचा निर्णय घेतलाय. 12 वर्षांसाठी बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहे. एसटी महामंडळाच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारची मदत आता थांबण्याची शक्यता आहे. एप्रिल 2026 या महिन्याच्या वेतन आणि सवलत मूल्य प्रतिपूर्तीसाठी
महामंडळानं सरकारकडे 770 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र वित्त विभागानं प्रस्तावावर आक्षेप घेतलाय. कर्मचारी वेतनाचा खर्च भागवण्याची जबाबदारी महामंडळाची असून त्यानुसार उपाययोजना कराव्यात अशा सूचना महामंडळाला केल्या. महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात तब्बल 10,000 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक येणार असून अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकच्या सहकार्यानं नवी मुंबई इंटरनॅशनल मेडिसिटी उभारली जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यात 10,000 रोजगार निर्माण होतील अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बांध तिवरे नळ पाणी पुरवठा योजना वारंवार नादुरुस्त होत असल्यानं नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. तर या योजनेद्वारे मौजे, दापोली, शिवाजीनगर, किरंबा यासह 5 गावांना पाणी पुरवठा केला जातो. मात्र तांत्रिक बिघाडामुळे गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा खंडित झाला असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. प्रशासनानं तातडीनं योजना दुरुस्त करून नियमित पाणी पुरवठा सुरू करावा अशी मागणी नागरिकांकडून होती. पश्चिम बंगालमधील एका महिलेची सोशल मीडियाच्या माध्यमातून नागपूरच्या तरुणाची ओळख झाली. त्यानंतर संबंधित तरुणाला भेटण्यासाठी ही महिला आपल्या चिमुकल्या मुलीसह नागपुरात दाखल झाली होती. दिघोरी परिसरात एका परिचित व्यक्तीकडे आढळून आल्यानंतर पोलीस आणि महिला आणि बालविकास विभागानं हस्तक्षेप केला. समुपदेशानंतर महिलेची समजूत काढण्यात आली असून तिला तिच्या आईवडिलांसोबत सुरक्षितपणे मूळ गावी परत पाठवण्यात आलं. नागपूर जिल्ह्यातील करंगीसरा गावात आलेल्या वादळी वाऱ्यानं गावातील घरांचं नुकसान केलेलं आहे. गावातील सीताबाई धुर्वे यांच्या घरावरील छप्पर वादळामुळे उडून गेले. गेल्या 2 दिवसांपासून राज्यात मोसमी पाऊस कोकणातील हणे इथे रेंगाळण्याची स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे राज्यात मोसमी पाऊस काहीसा लांबण्याची चिन्ह आहेत. दरम्यान पुढील 3 ते 4 दिवसात राज्यातील इतर भागात मोसमी पाऊस दाखल होण्यास स्थिती अनुकूल आहे असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात मे आणि जून महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं आणि काटेकोरपणे पूर्ण करा. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाईची प्रक्रिया गतीनं पूर्ण करा असे निर्देश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. सिडकोचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई मेट्रोच्या विस्ताराला महाराष्ट्र शासनानं मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे नवी मुंबई मेट्रो आता आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत धावणार आहे. मंजुरी मिळालेल्या मेट्रो लाईन 1A आणि मेट्रो लाईन 2चं काम पुढील वर्षी सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही मेट्रो मार्गामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचणं प्रवाशांना सोपं होणार आहे.